जय महाराष्ट्र मंडळी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा मोठा राजकीय वाद निर्माण झालेला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून आता थेट लोकसभा अध्यक्षांकडे हक्कभंग आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस दाखल करण्यात आलेली आहे. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांनी सभागृहात असंसदीय भाषा वापरली, गंभीर आणि निराधार आरोप केले, तसेच संसदीय नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचं पुढे काय होणार? राहुल गांधींनी माफी मागावी लागणार का? आणि त्यांच्या खासदारकीवर खरंच काही परिणाम होऊ शकतो का? याबाबत चर्चा सुरू झालेली आहे. पण नेमकं राहुल गांधींनी लोकसभेत काय वक्तव्य केलं? भाजपने कोणती कारवाईची मागणी केलेली आहे? हक्कभंगाची नोटीस म्हणजे काय? आणि या प्रकरणाचा पुढे काय परिणाम होऊ शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी PK मांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया नेमकं काय घडलंय. मुद्दा नंबर 1, राहुल गांधींनी लोकसभेत नेमकं काय म्हटलं? पेपर फुटीविरोधात विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा संदर्भ देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट आरोप केला. त्यांनी अमित शहा यांचं नाव घेत विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्याचा आदेश दिल्याचा दावा केला. या वक्तव्यानंतर सत्ताधारी भाजप खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला. सभागृहात गदारोळ झाला आणि काही काळासाठी कामकाजही स्थगित करावं लागलं. भाजपच्या मते राहुल गांधी यांनी कोणत्याही पुरावा नसताना गृहमंत्र्यावर गंभीर आरोप केले, तर काँग्रेसकडून सरकारवर विद्यार्थ्यांशी अन्याय केल्याचा आरोप कायम ठेवण्यात आला. मुद्दा नंबर 2, भाजपने राहुल गांधी विरोधात कोणती कारवाई मागितली आहे? मंडळी, भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राहुल गांधी विरोधात हक्कभंग आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस दाखल केलेली आहे. या नोटीसीत राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत असंसदीय, अपमानास्पद आणि दिशाभूल करणारे आरोप केल्याचं म्हटलेलं आहे. तसेच सभागृहातील चर्चेची पातळी घसरवणारी भाषा वापरल्याचे आरोप करण्यात आले आहे. अनुराग ठाकूर यांनी हे प्रकरण लोकसभेच्या हक्कभंग समितीकडे पाठवून सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. मुद्दा नंबर 3, हक्कभंगाची नोटीस म्हणजे नेमकं काय? मंडळी, संसदेतील प्रत्येक खासदाराला काही विशेष अधिकार आणि विशेष अधिकार दिलेले असतात. एखाद्या सदस्याने सभागृहाची प्रतिष्ठा कमी होईल असं वर्तन केलं किंवा संसदीय नियमांचं उल्लंघन केलं असं वाटल्यास त्यांच्या विरोधात हक्कभंगाची नोटीस दिली जाऊ शकते. मात्र नोटीस दाखल झाली म्हणजे लगेच कारवाई होतं असं नाही. सर्वप्रथम लोकसभा अध्यक्ष त्या नोटीसीची प्राथमिक तपासणी करतात. त्यांना प्रथमदर्शनी प्रकरण गंभीर वाटल्यास ते हक्कभंग समितीकडे पाठवलं जाऊ शकतं. समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जातो. मुद्दा नंबर 4, विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त या शब्दावरील वाद का झाला? मंडळी, अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या नोटिशीत राहुल गांधी यांनी नागरिकांचं विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त अशा शब्दात वर्गीकरण केल्याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. भाजपच्या मते अशा प्रकारची भाषा संसदीय परंपरेला साजेशी नाही. यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही सभागृहात आक्षेप घेतला आणि हे शब्द कामकाजातून वगळण्याची मागणी केली. त्यामुळे हा वाद केवळ अमित शहा यांच्या विरोधातील आरोपापुरता मर्यादित न राहता राहुल गांधी यांनी भाषेपर्यंत तो पोचलेला आहे. मुद्दा नंबर 5, राहुल गांधींना माफी मागावी लागू शकते का? मंडळी, भाजपने लोकसभा अध्यक्षांकडे केलेल्या मागणीत राहुल गांधी यांनी सभागृहाचे आणि गृहमंत्री अमित शहा यांची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. मात्र राहुल गांधींना माफी मागावी लागेल की नाही याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष आणि पुढील संसदीय प्रक्रियेवर अवलंबून असेल. सध्या याबाबत कोणतेही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे माफीची मागणी करण्यात आलेली आहे, पण ती स्वीकारली जाईल किंवा आदेश दिला जाईल असं अद्याप निश्चित झालेलं नाही. मुद्दा नंबर 6, राहुल गांधीच्या खासदारकीवर खरंच परिणाम होऊ शकतो का? मंडळी, सोशल मीडियावर आणि राजकीय चर्चांमध्ये राहुल गांधी यांच्या खासदारकीवर संकट असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या फक्त हक्कभंगाची नोटीस देण्यात आलेली आहे. जर हे प्रकरण समितीकडे गेलं, चौकशी झाली आणि त्यानंतर सभागृहानं काही निर्णय घेतला तर पुढील परिस्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे सध्या खासदारकी जाणारच असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. मुद्दा नंबर 7, पुढे संसदीय प्रक्रिया कशी असणार आहे? मंडळी, आता सर्वप्रथम लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
या नोटिशीवर निर्णय घेतील. जर त्यांनी हे प्रकरण गंभीर वाटलं तर ते हक्कभंग समितीकडे पाठवू शकतात. समिती राहुल गांधी यांची बाजू ऐकून उपलब्ध कागदपत्राचा अभ्यास करून अहवाल तयार करेल. त्यानंतर सभागृहात त्या अहवालावर चर्चा होऊ शकते आणि त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. मुद्दा नंबर 8. या वादाचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात? मंडळी, संसदेतील या वादामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यावरील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजप राहुल गांधीवर संसदीय नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस सरकारवर विरोधकांचा आवाज दाबण्याचा आरोप करू शकते. त्यामुळे हा मुद्दा केवळ संसदीय प्रक्रियेपुरता मर्यादित न राहता आगामी राजकीय वातावरणातही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. या संपूर्ण घडामोडीतून आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर दिसतात. गोष्ट पहिली, राहुल गांधी यांनी लोकसभेत अमित शहा यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजपने त्यांच्या विरोधात हक्कभंग आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस लोकसभा अध्यक्षांकडे दिलेली आहे. आणि गोष्ट दुसरी, भाजपने राहुल गांधी यांना बिनशर्त माफी मागावी आणि हे प्रकरण हक्कभंग समितीकडे पाठवावं अशी मागणी केलेली आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. गोष्ट तिसरी, सध्या राहुल गांधी यांच्या खासदारकीबाबत कोणतीही अधिकृत निर्णय झालेले नसून पुढील कारवाई लोकसभा अध्यक्ष आणि संसदीय प्रक्रियेवर अवलंबून असणार आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते संसदेत गंभीर आरोप करताना पुरावे सादर करणं बंधनकारक असावं का? आणि अशा प्रकरणामध्ये हक्कभंगाची कारवाई योग्य मार्ग आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि 57 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.